नागपुर में साइबर अपराधियों ने अब कॉलेज छात्रों को अपना निशाना बनाना शुरू कर दिया है। हाल ही में सामने आए एक मामले में नागपुर के 2 छात्र गुजरात के साइबर अपराधियों के चंगुल में फंस गए और उन्होंने अवैध गतिविधियों के लिए अपने साथ साथ अपने रिश्तेदारों के बैंक खाते भी उपलब्ध कराए। गिरफ्तार आरोपियों की पहचान अविनाश ताकसांडे और अंश टेम्बेकर के रूप में हुई है। पुलिस के अनुसार अविनाश BCA की पढ़ाई कर रहा है, जबकि अंश होटल मैनेजमेंट का छात्र है। दोनों को साइबर अपराधियों ने झांसे में लेकर उनके जरिए बैंक खाते किराए पर लिए। पुलिस की जांच में पता चला कि आरोपियों को हर बैंक खाते के बदले 10,000 का भुगतान किया जाता था। इसी लालच में आदित्य नामक छात्र ने अपने एक रिश्तेदार का बैंक खाता खुलवाकर साइबर अपराधियों को सौंप दिया। जब संबंधित बैंक खाता फ्रीज कर दिया गया, तब उसके रिश्तेदार को शक हुआ और उन्होंने इसकी शिकायत साइबर पुलिस से की। सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल साखरे या नावाचा इसमाने तक्रार दिली होती। त्याचा पुतण्या जो आरोपी आहे आदित्य ताकसांडे याला त्याने त्याचं बँक अकाउंट, त्याचे स्कॉलरशिपचे पैसे येणार होते असे कारण सांगून फिर्यादीचे बँक अकाउंट घेतले आणि ते पुढे आरोपी नंबर 2 अंश टेम्बेकर यास देऊन सदरच्या अकाउंटवर जवळजवळ 48 लाख रुपये फ्रॉडची रक्कम त्यांनी त्या अकाउंटवर घेऊन ती परस्पर दुसऱ्या अकाउंटवर पाठवली। त्यानंतर ते अकाउंट ब्लॉक झालं असं फिर्यादीला समजल्यानंतर तक्रारदाराला साखरेला तो पोलीस स्टेशनला आला। त्याबाबत तक्रार घेऊन तपास केला असता यातील जे आदित्य ताकसांडे आणि अंश टेम्बेकर हे दोघंजण नागपूरमधील बरेच कॉलेजचे युवक असो किंवा दुसरे लोक असो ज्यांना पैशाची गरज आहे त्यांचं अकाउंट ओपन करून ते भाड्याने घेऊन ते गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सायबर फ्रॉड जे करणार आहेत त्यांना डायरेक्ट पाठवतात। त्यामध्ये पूर्णपणे त्याचं बँकेचं किट असतं, ATM असतं, मोबाईल नंबर असतो आणि इतर पासबुक वगैरे हे सर्व गोष्टी असतात, चेक। आणि त्याबाबत आम्ही त्या दोघांना अटक केलं आहे। सदरबाबत माननीय पोलीस आयुक्त असो आणि माननीय आमचे DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सदर आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी आणखी किती यापूर्वी अकाउंट्स असे नागपूरमधील गुजरात आणि राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी पाठवले, त्यावर किती रक्कम घेऊन ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालेत, किती रकमेचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा नागपूरमधील कुणाकुणाची ट्रान्झॅक्शन आहेत याबाबत तपास करण्याचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत सायबर पोलीस स्टेशन। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ 1 न्यूज़ को फॉलो कीजिए।